औरंगजेबाच्याच दरबारामध्ये असणारे इतिहासकार. जेव्हा संभाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये फेब्रुवारीमध्ये पकडून आणण्यात आलं, तर त्या दरबारात जो उपस्थित माणूस आहे, त्या उपस्थित माणसाचं नाव आहे भीमसेन सक्सेना. आणि एक अजून खुफी खान नावाचा एक इतिहास संशोधक आहे. जे औरंगजेबाचे इतिहासकार म्हणून काम करणारे माणसं आहेत. ह्या दोघांनी कुणाचं नाव घेतले माहितीये? ह्या दोघांनी नाव घेतलेलं आहे कवी कलशचं. हो, तोच. संभाजीराजांची हत्या चालू असताना त्यांच्या कवितांचं, एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान चालू होतं. तोच कवी कलश. हा सुद्धा उत्तर प्रदेश मधला एक कुठली एक उत्तर प्रदेश मधली एक कम्युनिटी आहे, ब्राह्मण कम्युनिटी, कनोज की कनोजिया ब्राह्मण. हे त्या औरंगजेबाच्या दरबारातले दोन इतिहासकार आणि एक तिसरा व्यक्ती आहे निकोलस मनुची, जो इटालियन प्रवासी आहे. त्यानं सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. त्याचंही म्हणणं आहे की कवी कलश याच्या पाठीमागचा एक महत्वाचा फितूर आहे आणि हा कवी कलश औरंगजेबाचा गुप्तहेर होता. हे ऐतिहासिकच आहे. त्यामुळं संभाजी राजांच्या हत्येच्या